नमस्कार मंडळी, तुमचं करिश्माज किचन मध्ये मनापासून खूप खूप स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत अगदी सोप्या आणि कमी वेळेत होणारी गावरान पद्धतीत तांदळीची भाजी। ह्या भाजीला काही ठिकाणी चवळीची भाजी या नावाने सुद्धा ओळखलं जातं। चला तर स्टार्ट करूया आजची रेसिपी। भाजी करायला घेऊया। इथे मी प्रथम लसणाच्या 10 ते 15 पाकळ्या घेतलेल्या आहेत ठेचून। त्यानंतर आपल्याला 3 हिरव्या मिरच्या कापून घ्यायच्या आहेत। तांदळीची भाजी मी इथे ऑलरेडी साफ आणि चिरून घेतलेली आहे, बघा अशा प्रकारे। आणि स्वच्छ पाण्यामध्ये 2 वेळा आपल्याला धुवून घ्यायची आहे। भाजी करण्यासाठी इथे मी गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये आपण 2 चम्मच तेल घालणार आहोत। तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये हिरवी मिरची घालूया। मिरची थोडीशी तळली की त्याच्यामध्ये ठेचलेलं लसूण घालूया आणि चांगलं मिक्स करून घेऊया। लालसर कलर येईपर्यंत आपल्याला मिक्स करायचं आहे। आता त्याच्यामध्ये आपण भाजी घालूया। कच्चे शेंगदाणे मी मिक्सरला वाटून घेतलेले आहेत। आता आपण भाजीमध्ये घालूया। त्यानंतर चवीनुसार मीठ आणि भाजी पूर्ण मिक्स करून घ्यायची आहे। बघा अशा प्रकारे आपण भाजी मिक्स केलेली आहे। बघा आता इथे आपली भाजी रेडी झालेली आहे। तर मंडळी, तांदळीची भाजी ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि कशी झाली आहे ते मला कमेंट मध्ये नक्की कळवा। आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा। तसेच जर तुम्ही करिश्माज किचन या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायलाही विसरू नका, कारण आम्ही जेव्हाही नवीन नवीन रेसिपी घेऊन येत असतो त्याची नोटिफिकेशन तुम्हाला पहिली मिळेल। थँक यू।